श्री स्वामी समर्थ ताईंनो, व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा. आज आहे अमावस्या आणि आज काय बाकीचं काही रुटीन दाखवलं नाही. तर चला, आज होता बाजारामध्ये आलो आणि मेन बाजार तळातच छान असं मारुतीचं मंदिर आहे. मैत्रिणींनी विचार केला की आज आपण तिघी मिळून एक छान असं मारुती रायाला नारळ फोडू. मग काही तिघींनी 10-10 रुपये केले, छान असं मारुती रायाला नारळ फोडलं आणि इथं पहा आम्ही बाजार करून अशा पिशव्या ठेवून मारुतीच्या मंदिराच्या दारामध्ये थांबलो. तर चला, आज होता बाजार आणि छान अशी चुक्याची भाजी आणली होती मी बाजारामधून. बरं, चुक्याची भाजी जर करायची म्हणलं तर अजिबात तिचे जे देठ आहेत, त्या काड्या आहेत, त्या अजिबात काढायच्या नाही. तसंच आपल्याला ते शिजायला टाकायचं. छान धुवून घेतली, शिजायला टाकली. हिरवी मिरची, लसूण, जिरे हे वाटण तिचं काढून घेतलं. मात्र हे वाटण मी मिक्सर वाटण न काढता खलबत्त्यामध्ये कुटलं. कारण मिक्सरमध्ये काढलेलं वाटण एकदम असं बारीक होतं. त्यामुळं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं. आधी शेंगदाणे कुटले थोडेसे ठोकर आणि मस्तपैकी भाजी आपली शिजली आहे. भाजी गाळ झाली की पाणी अजिबात काढलं नाही, कारण आम्हाला सगळ्यांना आंबटच भाजी आवडते म्हणून पाणी काढलं नाही मी. ही आहे पावशेर भाजी. याचं पाणी न काढता मस्तपैकी बेसन याच्यामध्ये हटून घेतलं. छान बेसन हटल्याच्या नंतर मस्तपैकी शेंगदाण्याचा कूट ठोकर त्यामध्ये टाकून घेतला. मग हिरवी मिरची, लसूण, जिरे कुटलेले ते छान असे त्या भाजीमध्ये मिक्स केले. बरं, हे लसूण जिरे टाकल्याच्या नंतर ह्या भाजीला छान अशी चव येणार होती. मीठसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतलं होतं, कारण मीठ टाकल्याच्या नंतर मिरच्या छान कुटतात. तर इथं पहा, छान अशी आपली पेस्ट तयार झाली भाजीची, बेसन ते टाकून. आणि ही पेस्ट तयार झाल्याच्या नंतर याला थोडीशी चटचट होऊन द्यायचं. थोडी चटचट झाली की आता आपल्याला 1 चमचा तेल गरम करायला ठेवायचं. त्याच्यामध्ये लसूण खोडून अशी छान अशी फोडणी देऊन घ्यायची. भाजी अगदी चवीला छान मस्त टेस्ट होती ताईंनो. फोडणी मात्र अशी चरकन वाजन अशी द्यायची. तर चला, आपली मस्तपैकी भाजी तयार आहे. झाकण ठेवायचं त्या भाजीवरती. आता आपल्याला बनवायची बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी आणि मस्तपैकी ही भाजी एवढी टेस्ट लागते ना, फक्त थोडीशी घट्ट करायची. इथं बाजरीच्या भाकरीचं पीठ मळून घेतलं. छान अशी पातळ मस्तपैकी बाजरीची भाकरी बनवून घेतली. इथं पहा, संध्याकाळची जेवणाची थाळी तयार आहे. मीठ, बाजरीची भाकरी, चुक्याची भाजी, काकडी आणि कर आलेली मटकी. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब. भेटूया उद्या.